सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक, नेत्ररोग तज्ज्ञ, पद्मश्री प्राप्त आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने. मी काही साहित्यिक किंवा कविता कधी केलेली नाही आहे, पण आम्ही दोघं मित्र आहोत आणि मग मित्राचा आदेश हा पाळला पाहिजे. म्हणजे आपले मित्र काही चांगलं काम करत असतील तर त्याला जावं असं म्हणतात. तर या अतिशय चांगल्या अशा कविता संग्रहाचं विमोचन करण्यासाठी जे अध्यक्ष लाभले आणि ज्यांना वेगवेगळी नावं आहेत, खूप नावं आहेत त्यांना, तर मी निश्चित म्हणेल की पानिपतकार आमचे विश्वासराव पाटील साहेब, त्याचबरोबर आता आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि वडिलांच्या जागी असलेले ज्यांच्या आश्रमाला मला भेट देता आली असे पापळकर साहेब, त्यांना आत्ताच पद्मश्री पुरस्कार पण मिळाला आहे. आणि खरंच ज्यांना टाकून दिलं आहे अशा लोकांची ती किती चांगली सेवा करतात, मुलांची किती त्यांच्यासाठी झटतात, हे मला डोळ्यांनी बघण्याचा प्रसंग आला आहे. त्यांच्या मुलांचा, मला जिला MPSC पास झाली ती दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. तिच्या दोन्ही डोळ्याला जो आपण डोळा हालतो म्हणतो तशा प्रकारचा आजार आहे. तिला नजर मला देता आली नाही, पण पलीकडे जे आपले MPSCचे बसले आहेत पांढरे साहेब, त्यांनी तिला दृष्टी दिली आणि ती MPSC पास झाली. आपण शासनाचे कायदे बघतो की 100% ज्यांना अंधत्व आहे त्यांना नोकरी दिली पाहिजे. या कमिटीचा मी चेअरमन होतो 10 वर्ष, आणि सगळ्या विभागाने मला एकच सांगायचं की आंधळे आमच्याकडे चालणार नाही. आणि मी सांगत होतो की आपल्याला त्यांना 1% रिझर्वेशन द्यायचं आहे. आणि या सगळ्यातनं जेव्हा विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटरला एकदा माझ्यासमोर बोलवा, की प्रत्येकजण असं सांगतो की आंधळ्याला नोकरी नाही देतात, आमच्याकडे आमच्या विभागामध्ये अंध चालत नाही. मग त्यांनी जायचं कुठे? म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी अंध नाहीच असंच म्हटलं, पण तरीही आम्ही मागे लागून त्यांच्यासाठी जवळपास मला वाटतं 1000च्या वर पदं प्रत्येक विभागात कंपल्सरी दिले. आणि त्याच्यामधलं हे यश आहे की तिला आज क्लार्क म्हणून एक नोकरी लागली, ती MPSCमध्ये लागली. आणि ही जी माणसं आहेत, जसं त्यांनी सांगितलं की अशी माणसं अशा माणसांना सांभाळतात की ज्यांचं कोणी नाही आहे. तर त्याचा मला खूप आनंद आहे की या कार्यक्रमात ही सगळी मंडळी इथे आहे. त्याचबरोबर आता सांगितलं की डॉक्टर दामोदर खडसे साहेब इथं आहेत. त्यानंतर माझा मित्र आणि जे खासदार झाले, जे आमच्या डोळ्याच्या सगळ्या डॉक्टरांच्या संघटनेला, डोळ्याच्या डॉक्टरांना त्यांनी लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये आम्हाला नेहमीच मदत करत राहिले, ते डॉक्टर विकास महात्मे साहेब. आणि ज्यांच्यामुळे मी आलो ते अतुल पाटणे साहेब, बहिणी. आणि मला आनंद याचा आहे की तुम्ही जर आता कविता संग्रह ऐकला असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांना तो समर्पित केला आहे. आणि आईंना इथे बसून आईबद्दल त्यांनी अतिशय चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला असं नेहमी वाटतं की आपण जरी मोठे झालो तर ज्यांचा आई आणि वडील यांच्यावर अतूट प्रेम आहे, ते काव्यसंग्रहच नाही, पण ते सगळं आपलं जे जीवन आहे ते 100% यशस्वी करू शकतात. पण त्यांचं आईवडिलावर प्रेम पाहिजे. आपल्याकडे ते एक अतिशय मोठं पाटणेसाहेब उदाहरण आहेत की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी जेव्हा कविता संग्रह केला तर तो कविता संग्रह त्यांनी त्यांच्या वडिलांना अर्पित केला. आपण तसं करत नाही. आपण अर्पित करत असताना इतर सगळ्यांना अर्पित करतो आणि मग आई आणि वडील त्यांना आपण काही अर्पित करत नाही. शिकल्यानंतर तर आपण त्यांना अर्पितच करत नाही. शिक्षण झालं की न्यूक्लिअर फॅमिली तयार होते. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे मी आणि माझा नवरा. आपण त्यांचं आईवडिलांचा विचार करत नाही. पण मला खूप आनंद झाला आणि आई इथं आहेत, कारण माझ्यासाठीही माझं दैवत जर काही असेल तर माझे वडील नाही आहेत, आता वाढले,
पण आई आणि वडील हेच दैवत आहे, ज्याच्यामुळं मी सगळं काय जे काही केलं त्यांच्यामुळं केलं. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जे आज काव्यसंग्रह केला आहे त्याच्यामध्ये आई आणि वडिलांची छटा दिसते. कारण आयएस झालेला मनुष्य काल त्यांची होती दिवाळी, आज आमचे लिहू शकत नाही, तुम्ही पाहिलं असेल. आणि म्हणून कवी मन हे तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती मोठ्या पदावर आहेत हे पाहत नाही. कवीचं मन हे कवीचं मन असतं. त्याला जगामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत कमी आहेत, कमी म्हणजे चांगल्या गोष्टी कवी मनाला जर दिसत असतील तर ते फार यशस्वी कवी म्हणता येणार नाही. पण ज्या अडचणीच्या गोष्टी दिसत असतील तर त्याला खरंच यशस्वी कवी म्हणतात. म्हणजे आज त्यांच्याकडे सर्व आहे, असं असताना देखील समाजामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यावर बोट ठेवणं हे कवीचं काम असतं. आणि ते अतिशय चोखपणे मला वाटतं पाटणे साहेबांनी केलं आहे. आणि मला खूप आनंद, म्हणजे मी ज्या 2-3 कविता त्यांच्या ऐकल्या तर तुम्ही आता पुस्तक खरंच त्यांनी सांगितलं की हे पुस्तकाचं काही जे पैसे आहेत ते सर्वांना देणार आहेत. पण आता तुम्ही ती एक कविता ऐकली की ती कल उनकी दिवाळी थी, पण याच्यात पुढे जर तुम्ही एक एक करत गेलात अतिशय सुरेख 3 कविता मी त्यांच्या ऐकल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आंधो की प्रेम कविता म्हणजे आंधळ्याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे की त्याच्यात ते असं लिहित आहेत की आपण सगळेजण म्हणजे असं म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं, त्याने तसं म्हटलंय, प्रेम हे आंधळं असतं. आणि म्हणून आपण डोळे असताना प्रेमाला आंधळं म्हणतो, पण ज्यांचं प्रेम आंधळ्या माणसाचं प्रेम होतं आणि त्याला जेव्हा प्रेमात पडतो त्यांनी काय करायचं, तर त्यांनाही असं वाटतं की तुम्ही सगळेजण प्रेम आंधळं म्हणता तर मी आंधळा आहे, तर मलाही कविता लिहावी वाटते. म्हणजे त्या आंधळ्या माणसाच्या ज्या व्यथा आहेत त्यांनी त्या कवितेतनं मांडल्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अडीअडचण जिथे त्यांना आली. आणि मला ज्या 4-5 कविता त्यांनी स्वतः गाऊन, म्हणजे आणखी एक गोष्ट आहे ते अतिशय चांगले गायक आहेत. आणि म्हणून त्यांची मैफिल जी कवितेचे खूप छान लिहिले. म्हणजे बघा, फूल और काटे, म्हणजे ते फुलात आहेत ना, मग काटे लिहायची काय गरज आहे. म्हणजे हा त्यांचा एक स्वभाव आहे, कवी मन आहे. आणि म्हणून मला आनंद झाला. मी फार काही बोलण्यासारखा साहित्यिक वगैरे काही नाही आहे. तुमच्या सगळ्यांना एकच सांगेल की त्यांनी जसं सांगितलं की दिवाळी ही डोळ्याने दिसते, त्याचं एक उदाहरण. मी एक आजी ज्यांचं लहानपणी शस्त्रक्रिया नंदुरबारमध्ये होत्या आणि कतल्या डॉक्टरांनी पाहून सांगितलं तुझं शस्त्रक्रिया होणार नाही. 65 वर्षानंतर एका कॅम्पमध्ये त्या माझ्याकडे आल्या. त्यांना पाहिल्यास मला असं वाटलं की त्यांचं ऑपरेशन करावं आणि मी त्यांचं ऑपरेशन केलं. की 2000 मला वाटतं की 14ची किंवा 15ची गोष्ट आहे. आणि 65 वर्षाच्या आईची सर्जरी केल्यानंतर ज्यांना 65 वर्ष दिसत नव्हतं, म्हणजे लहानपणी थोडंफार दिसलं असावं, 2-4 वर्ष पुन्हा बंद झाला असावं, तर त्या आजीनी शिकलेल्या नव्हत्या. 65 वर्षानंतर जी दिवाळी पाहिली त्या दिवाळीचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला होता की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दिवाळी पाहिली. आणि त्याचा मला आनंद आहे की त्यांनी आम्हाला बोलवलं की आम्ही दोघे डोळ्याचे डॉक्टर आहेत म्हणून. त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. थँक्यू.